अमरावती जिल्ह्यामधला हा तवेवाला बाबा गजाआड झालेला आहे। तिवसा कोर्टाकडून तवेवाल्या बाबाला 2 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। भोपाळमधून तवेवाल्या बाबाला अटक करण्यात आली आहे। सुनील कावलकर उर्फ तवेवाल्या बाबावरती बलात्काराचा आरोप आहे। एका महिलेने हा आरोप केलेला होता आणि त्यानंतर हा बाबा फरार झालेला होता। मार्डी येथील तथाकथित बलात्कारी तवेवाला बाबा उर्फ सुनील कावलकर याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तिवसा न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वेषांतर करत भोपाळमध्ये हा राहत होता, तर ओळख पटू नये यासाठी दाढी आणि केस कापत राहत होता आणि या कथित बाबाला पोलिसांनी पकडल्यानंतर आता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। बलात्कारी सुनील कावलकर याला अयोध्या आणि नंतर पाठलाग करत भोपाळ इथून काल अटक करण्यात आली। मार्डी येथील आश्रमामध्ये 3 महिने सुनील कावलकर या भोंदू बाबाने एका महिलेवरती अत्याचार केला। 25 तारखेला भोंदू बाबावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 16 दिवसांनी फरार बाबाला अटक करण्यात यश आलं। तर तिवसामधल्या या भोंदू बाबाला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। का महिलेने अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावरती केलेला होता, त्यानंतर तो फरार झालेला होता। ओळख पटू नये यासाठी केस आणि दाढी कापून तो फिरत होता। अयोध्येमध्ये त्याचा पाठलाग करण्यात आला, त्यानंतर भोपाळपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्याला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, अपडेट्स। नक्कीच आपण जर पाहिलं तर मार्च मध्ये याच बाबाचा जो आहे, जो मार्डी येथील जो आहे सुनील कावलकर, तो तथाकथित महाराज आहे, तो त्या तव्यावर बसून जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि यामध्ये जर पाहिलं तर 25 जानेवारी रोजी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा कुर्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर संपूर्ण जो बाबा आहे तो फरार झालेला होता आणि त्याला जर पाहिलं तब्बल 18 दिवसांनी जे आहे जे मध्यरात्री या भोपाळमधून अमरावती ग्रामीण स्थानिक पोलिसांनी ज्याला अटक केलेली आहे। विशेष म्हणजे जो पाहता तो फरार झाला असल्यामुळे बाबा जो वेषांतर करून या ठिकाणी राहत होता, त्यांनी दाढी आणि केस पूर्णपणे कापलेले होते आणि तो टी शर्ट आणि पॅन्टवर या ठिकाणी बाबा या ठिकाणी निदर्शनास आलेला होता। त्या ठिकाणी जर पाहिलं तर याला अमरावतीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांची पेशी करण्यात आली, त्यानंतर त्याला अमरावती जिल्ह्यातील तिवसा न्यायालयात ज्याला हजर करण्यात आले होते। त्याला जर पाहिलं तर 12 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, म्हणजे 2 दिवसाची त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता त्याची जे थेट रवानगी आहे जे कुर्रा पोलिसांनी आता त्याचा ताबा घेतलेला आणि 2 दिवसानंतर त्या पोलीस कोठडीमध्ये नेमकं पोलिसांकडून त्याला काय इनपुट मिळतं हे सुद्धा यानंतर बघावं लागेल। कारण का जर पाहिलं तर आपण भोपाळमध्ये जे आहे तो फरार झाल्यानंतर तो संपूर्ण जो आहे त्याच्या मागावर पोलीस होते आणि ज्या पीडित महिलेने जे आरोप केलेले होते की माझा अश्लील व्हिडिओ त्या बाबाने बनवला, तर बाबाने तो व्हिडिओ व्हायरल केला का, तो संपूर्ण जो तपास आहे पुरा पोलीस करणार आहे। निश्चित सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।